आपण पाहू शकतात मनोज पदाने प्रेझेंट मायकोब आणि विपक्षामध्ये तारापूर संघाला आपण पाहतोय शहबाज बॉलर एका बाजूने तुषार पाटील यांचा संघ खेळतोय यस पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचलेला आहे स्टार्ट ऑफ द मॅच बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत समालोचन कक्षमधून बॉलिंग ट्रॅकवर शहबाज आपल्याला पाहायला मिळतोय तारापूर अ संघाकडून शहबाज पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅकवर फलंदाजाचा स्टान्स बघा खूप मोठं नाव मनीष भोईर अर्थातच मन्या याला आपण पाहतोय वाय कट्टामध्ये काही कामगिरी केली जबरदस्त परंतु येथे पहिल्या चेंडूवर अतिशय महत्वपूर्ण मोहरा हा जोश हा जल्लोष हा ओसंडून वाहणारा आनंद या विकेटचं महत्व विशद करणारा आहे काय जबरदस्त सुरुवात केलंय शहबाज या गोलंदाजाने अगदी त्रिफळाच उद्ध्वस्त केला पिन ड्रॉप सायलेंट तिथे मात्र आपल्याला अनुभवायला मिळेल रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग देखील शॉक कारण अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातील क्रिकेट गाजवणारा महानायक खेळाडू मनीष ब्रँड ऑफ मायकोप जो गोल्डन डकचा शिकार बनलाय शाहिद आफ्रिदीला आपण पाहिलं सर्वाधिक गोल्डन डकचा शिकार वन डे फॉर्मॅटमध्ये ती नामुष्क त्याच्यावरती ओढवले गेले आणि त्याची आठवण करून देणारा हा क्षण जो शहबाज याने मात्र पुढे आणलाय जबरदस्त सुरुवात झालेली आहे वेल बिगिनिंग इज अ हाफ सक्सेस चांगली सुरुवात ही 50% यशाप्रमाणे मांडली जाते आणि काही जबरदस्त स्टार्ट मिळालाय पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड सॉलिड स्टार्ट राईट आर्म अराउंड दी विकेटचा हा मारा चेंडूचा टप्पा खूप बहारदार आहे मेगा स्क्रीनवर कॅमेरा देखील झूम इन होतोय आम्ही कॅमेरामॅनचं विशेष कौतुक करतोय मयूर घरत यांचं क्वालिटी कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं जगातील पहिला कॅमेरामॅन म्हणून जोसेफ निपोरे जो जर्मन देशातून बिलॉंग करतोय आणि त्याची आठवण करून देत असताना मयूर घरत या ठिकाणी स्वतःची गुणवत्ता सिद्ध करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून 3 चेंडू फेकून झालेले आहेत 1 धाव ही फलकावरती पाहायला मिळते शहबाजचा सध्या जलवा इन ऍक्शन काय गोलंदाजी केलंय कमी दरात युट्यूब दिले आज मयूर घरत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेकरिता आपलाच समाज आणि आपलीच मुलं ही भूमिका कुठेतरी या लक्षात घेऊन कमी दरामध्ये त्यांनी युट्यूब उपलब्ध करून दिलं त्यांच्या या दानशूर वृत्तीस आमच्या समालोचन कक्षामधून मानाचा त्रिवार मुजरा आहे बॉलर तयार यावेळेस मात्र आपण पाहू शकतायत गेंद तेरी है या मेरी है हा एकच नारा 2 क्षेत्ररक्षकांमध्ये रिॲक्शन बघा खेळाडूंच्या आणि हेच तर मौज आहे क्रिकेटची जेव्हा चौकार जातो जेव्हा एखादा अघटित क्षण घडतो त्यानंतर रिॲक्शन या मात्र काउंट करण्यासारखे असतात जबरदस्त 2 संघ एकमेकांच्या विपक्षात आपण पाहतोय एका बाजूने मायकोब ब दुसऱ्या बाजूने तारापूर अ सॉलिड क्रिकेट चौकार गेल्यानंतर शहबाज देखील त्या ठिकाणी पूर्णपणे नाराज पॅचची एज होती एसटी रक्षकाला चकमा देऊन चेंडू निघून जातोय त्या ठिकाणी आपण पाहू शकाल घोषांकित क्षेत्रामध्ये धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 7 या अंकावर आयुष घरत आमच्या साथीने गुणलेखकाची भूमिका अदा करताना पाहायला मिळत आहेत काय मॅनेजमेंट आहे ट्रॉफीज जर आपण पाहिल्या तर कदाचित तुम्हाला वाटेल की 5 लाखाच्या टुर्नामेंटला आपण आलेलो आहोत काय जबरदस्त चमचमणारी ही करंडक कॅमेरा त्या ठिकाणी झूम इन होतोय मी दात्यांचे विशेष आभार व्यक्त करेन काय ट्रॉफीज आहेत सॉलिड चमचमात्या उभ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत आकर्षक स्वरूपातील ही करंडक आणि ही यंगस्टार चषक अर्थातच पास्तळची स्पेशालिटी ठरले गेले काय ट्रॉफीज आहेत हिरे डायमंड अटॅच सॉलिड करंडक एका क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये जरी त्याच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल फ्रीज असेल LED असेल त्याला त्या गोष्टींची किंमत नसते परंतु मैदान गाजवून जी ट्रॉफी तो जिंकतो ती ट्रॉफी त्याच्यासाठी अमूल्य असते
आदरणीय सन्माननीय अनिकेतजी ठाकूर सरांना मी विनंती करतोय आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हावं. यंगस्टार चषक पास्तळ आपले सहर्ष स्वागत करू इच्छिते. खूप सारं आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. चांगला फटका दरम्यानच्या काळामध्ये मुख्य खेळपट्टीवरती येतोय. धावफलक जाऊन विसावलंय 12 या अंकावर 12 रन्स आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना संघ मुख्य खेळपट्टीवर अर्थातच तुषार पाटील प्रेझेंट मायको ब. आज पास्तळ गावातील 2 कोहिनूर रत्न एका बाजूने तुषार पाटील आणि दुसऱ्या बाजूने मनोज बदाने ज्यांनी हे संघ पुरस्कृत केलेले आहेत, स्पॉन्सर केलेले आहेत आणि सध्या मात्र त्यांच्या मनामध्ये धाकधूक निर्माण करणारा हा सामना आहे. फलकावरती 12 धावा 12 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक नेत्रलोचक नेत्र दीपक नयन मनोहरी चक्षु विहंगम स्पर्धा. नरमाताचा वापर आहे. सिंगल या ठिकाणी मिळते. खूप छान पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहिले. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहू शकतायत धावसंख्येला हालतं ठेवण्याचं कार्य. 13 ऑन बोर्ड. एका बाजूने वंदेश सारखा फलंदाज उपयुक्त धावा जोडण्याचं कार्य करतोय. त्याच्या साथीने अजय. येथे मात्र खूप छान पद्धतीने चेंडूला दिशा प्रदान केली. स्क्वेअर लेग पट्ट्याला क्लिअर करणारा जबरदस्त फटका. आणि मेगा स्क्रीनवरती बघा हा जो खेळाडू आपण पाहतोय ना अर्थातच अजय गतवर्षी देखील खूप छान प्रदर्शन केलं होतं याच मैदानामध्ये याच स्पर्धेमध्ये ज्याने स्वतःचा दर्जा सिद्ध केला होता तो अजय आपल्याला पाहायला मिळतोय. फलकावर 17 ऑन बोर्ड 17 धावा. षटक क्रमांक दुसरं जे प्रगतीपथावर. आणि हे मैदान मायखोपकरांसाठी लकी आहे. हा इतिहास मात्र साक्षीदार आहे या गोष्टीचा. जेव्हा जेव्हा मायखोप संघ या मैदानामध्ये खेळलाय तेव्हा मात्र अंतिम फेरीमध्ये मायखोप संघाने एंट्री केलेलीच आहे. यावेळेस मात्र सुंदर फटका अजयच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. पहिल्या वर्षापासूनचा इतिहास जर आपण पाहिला तर व्हेरी फर्स्ट इयर मध्ये पॅराडाईज पास्तळच्या मैदानामध्ये खूप छान पद्धतीने मात्र कामगिरी केली. तदनंतर आरडी चषक मध्ये देखील पास्तळ अँड पॅराडाईज जे 2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र. तदनंतर आपण पाहिलं असेल यंगस्टार जे 3ऱ्या पर्वामध्ये पॅराडाईज अँड मायखोप. तदनंतर 4थ्या पर्वामध्ये पॅराडाईज अँड पास्तळ. तदनंतर 5व्या पर्वामध्ये पॅराडाईज अँड आदित्य 11. हा इतिहास आपण पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये अजयचा क्लास जो सुरू आहे. तदनंतर 6व्या पर्वामध्ये पास्तळ अँड मायखोप. 7व्या पर्वामध्ये देखील आपण पाहिलं असेल सातपाडी अँड वन मॅन शो 45 आणि 8व्या पर्वामध्ये मायखोप अँड उनबाट. हा इतिहास आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवित आहोत या स्पर्धेचा. हे 9वं पर्व आहे. धावफलक जाऊन पोहोचले फलकावर 25 धावा 25. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी परिपूर्ण झालेला आहे. आदरणीय सन्माननीय विदुरजी पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं खरं तर रोख पारितोषिक देखील आणि आकर्षक करण देखील त्यांनी सौजन्य केलेला आहे. आणि काय सॉलिड ट्रॉफी आहे. जबरदस्त या स्पर्धेच्या माध्यमातून 25 धावा झालेल्या आहेत. त्यानंतर संजयजी पाटील यांच्या माध्यमातून सेकंड प्राइज जे विद्यमान ग्रामपंचायत उपसरपंच महोदय म्हणून या पास्तळ गावचं कोहिनूर रत्न अशी त्यांची ओळख आहे. आदरणीय सन्माननीय संजयजी पाटील ज्यांनी सेकंड प्राइज सौजन्य केलेला आहे स्पर्धेकरता त्यांचे देखील शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. इनिंग ब्रेक मध्ये ही संपूर्ण नावं तुमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवेन. आदरणीय क्रितेशजी गरत यांच्याकडून 3rd प्राइज अँड 4th प्राइज करिता आकर्षक करंडक सौजन्य करण्यात आलेला आहे. त्यांचे देखील मनापासून आभार. वळ्यात सामन्याकडे रुपेश गरत यांचं देखील जबरदस्त सहकार्य. रितेश गरत अँड रुपेश गरत यांच्या माध्यमातून तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा आकर्षक करंडक सौजन्य करण्यात आलेला आहे. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर. ओहो यावेळेस मात्र फटका फसला. अजय सारखा महत्वपूर्ण खेळाडू रिॲक्शन्स बघा त्याच्या. त्याला देखील ठाऊक आहे की चौकार मला खेचायचा तर होता परंतु बॅटच्या स्वीट स्पॉटला चेंडू कनेक्ट झाला आणि तदनंतर निराशाजनक परतीच्या प्रवासाला फलंदाज मात्र चालू लागलाय. धावांची टोटल जाऊन पोहोचले फलकावर 26 या अंकावरती आपण पाहतोय 2 बलाढ्य मातब्बर दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूने आपण पाहू शकतायत मनोज बदाने पुरस्कृत तारापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये तुषार पाटील मायखोप ब
या मैदानामधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून पाहिलं जातं. मायखोप संघाकडे सद्यस्थितीमध्ये फलंदाजी करतोय. बॉलर तयार होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. मिस्टर सैफ राईट आर्म अराउंड दी विकेटचा मारा आहे. लेग ब्रेक साठी प्रयत्नशील असेल की ऑफ ब्रेक साठी येणारा चेंडू दर्शवेल. फुलटॉस आहे परंतु क्षेत्ररक्षण बहारदार. डॉट स्वरूपामध्ये चेंडूच्या या ठिकाणी सांगत होते. सॉलिड क्रिकेट. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं हे पास्तळचं क्रीडांगण आपल्याला अनुभवायला मिळतं. या स्पर्धेची स्पेशालिटी राहिलंय. गेली कित्येक वर्ष 8ही हंगामांमध्ये मात्र आपण पाहिलंय या स्पर्धेला प्रत्येक वर्षामध्ये उंची गाठत असताना यंदाच्या हंगामामध्ये 3ही दिवस थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं खूप छान पद्धतीने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप करतोय सैफ. आपल्या संघासाठी एक इकॉनॉमिकल गोलंदाज ही भूमिका समोर आणतोय. इथे चौकार खेचावे लागतील मायखोप संघाला. ज्या पद्धतीने वीरेंद्र सेहवाग या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये एका इनिंग मध्ये 47 चौकार खेचण्याचा रेकॉर्ड केला. त्या खालोखाल डॉन ब्रॅडमनला आपण पाहिलं एका इनिंग मध्ये 45 चौकार आणि सर्वाधिक जॉन एड्रिच एका इनिंग मध्ये 52 चौकार खेचण्याची किमया. काय गोलंदाजी सैफच्या माध्यमातून. पंच दर्शवतायत वाईड बॉल. फलंदाजाला तर चकमा दिला परंतु यष्टी रक्षक देखील त्या ठिकाणी पूर्णपणे संभ्रम अवस्थेमध्ये पोहोचला या चेंडू नंतर. काय जबरदस्त जाणून बुजून वाईट चेंडू फेकला होता जेणेकरून यष्टी रक्षण होईल परंतु यष्टी रक्षकाने अपेक्षा भंग केला तो गोलंदाजाचा. ऑन साइडला यावेळेस आपण पाहू शकता फटक्याची निवड. सिंगल मिळते. यंदाच्या हंगामामध्ये जो ग्रँड फिनालेचा दिवस असेल अर्थातच या स्पर्धेचा तिसरा शेवटचा आणि अंतिम दिवस त्यामध्ये मात्र ड्युअल कॅमेराच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाईल. क्या बात आहे. जबरदस्त. ऋतिक यांच्या माध्यमातून ही महत्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. 29 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. एक चेंडूचा खेळ. उर्वरित सैफ आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन कशा रीतीने फलंदाजी करेल. पुन्हा एकदा नच बली याचं दृश्य कुणाला समजू शकला नाही. या चेंडूला 3 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण होतोय आणि या फलकावरती 29 धावा सजलेल्या आहेत. प्रेक्षकांची संख्या तुम्ही पाहू शकता. अगदी चहू बाजूंनी जिथे जागा मिळेल तेथे आमचे लाडके प्रेक्षक महाराजे आज खऱ्या अर्थाने जागा बनवून उभे राहिलेले आहेत आणि या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून 9 वर्षांचा इतिहास ज्या स्पर्धेला लाभलेला आहे. एक छोटस रोपटं लावलं 9 वर्षांपूर्वी आणि त्या रोपट्याचं वटवृक्षात होणारं हे रूपांतर अर्थातच आपण पाहू शकतात. यंग स्टार चषक पास्तळ 2025 अतिशय नेत्रलोचक नेत्रदीपक चक्षु विहंगम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शानदार डौलदार ऐटदार वजनदार स्वरूपामध्ये उच्च स्तरीय स्वरूपात उच्च श्रेणीय स्वरूपामध्ये पहिलाच दिवस लाईव्ह ऍक्शन मध्ये ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 ला या ठिकाणी होते सुरुवात. फरदीन बॉलिंग ट्रॅकवर. पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर बॉक्स क्रिकेटला हा प्रारंभ आणि शुभारंभ झालाय तो पास्थळच्या मैदानापासून. हा मान मात्र यंदाच्या वर्षामध्ये पहिला मिळवला पास्थळकरांनी यंग स्टार ग्रुपने. त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. यावेळेस सुंदर फटका आहे. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. सुरेख फलंदाजीचं पृथक्करण. उपयुक्त 4 धावा वंदेशच्या बॅट मधून आपण पाहतोय. पास्तळ आणि सालवडपाडाच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा जी नियोजित केली जाते हा आवर्जून उल्लेख आम्ही करतोय आता कॉमेंट्री स्टुडिओ पासून. सुरेख यावेळेस मात्र एक्झॅक्टली डिसिजन काय असेल प्रेक्षक राजे दर्शवत आहेत की गडी बाद आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकाल एका क्षणाला असं वाटलं की चौकार जाईल परंतु तदनंतर आमचे लाडके प्रेक्षक महाराजे सहकार्य दर्शवित असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वंदेश देखील अगदी परतीच्या प्रवासाला निघालेला आहे. चांगलं क्रिकेट मुख्य खेळपट्टीवर क्रिकेटचा खेळ. फरदीन नावाचा गोलंदाज सध्या इन ऍक्शन आहे. दिन हो या रात हो या दिन जिसकी बल्लेबाजी हर दिन बेहतरीन उसका नाम काझी फरदीन आणि काय स्वतःचा ब्रँड कोरला. यंदाच्या ISPL मध्ये
ची बोली लागली. 15,40,000 सोल्ड झाला तो खेळाडू. येथे आणखीन एक जबरदस्त चेंडू पिच केला गोलंदाजाने. एकामागोमाग एक विकेटची पडझड मात्र आपण पाहू शकतायत फरदीनच्या माध्यमातून. कुठेतरी मायको ब संघाला बॅकफुटला ढकलणारा षटक राहिले फरदीन याच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर स्थावर अवस्थेत पाहायला मिळते 33 या अंकावर. शेवटचे षटक या मैदानाचा इतिहास राहिला आहे. 40+ स्कोर जर झाला तर सामना मात्र रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतो. या आधीच्या सामन्यामध्ये मात्र जबरदस्त फलंदाजी केली होती खास करून जगदीशने आणि त्या कारणास्तव प्रतिस्पर्धी संघाला पराभूत व्हावं लागलं. येथे पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण झालं. तारापूर या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम जो डिसिजन घेतला क्षेत्ररक्षणाचा त्या निर्णयाला कुठेतरी योग्य आणि सुयोग्य ठरवलंय ते गोलंदाजांनी. एकामागोमाग एक विकेटची अक्षरशः तारांबळ या ठिकाणी पाहायला मिळते. हैट्रिक हो गया ना भाई. ये अभी ये हुआ ना स्टंपिंग ना. सॉलिड गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळतं. जाता है बॅक टू बॅक 3 चेंडूंमध्ये 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दर्शवलेला आहे. फरदीनच्या माध्यमातून क्लिनिकल गोलंदाजीचं पृथक्करण. यष्ट्यांच्या मागे पुन्हा एकदा सुंदर प्रदर्शन आपण पाहू शकतायत आणि जणू काही लसित मलिंगाची आठवण करून देत असताना 4 चेंडूंमध्ये 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दर्शवला गेलाय. खरं तर 3 चेंडूंमध्ये जेव्हा 3 विकेट्स येतात तेव्हा विकेट हॅट्रिक आणि 4 चेंडूंमध्ये जर 4 विकेट्स आल्या तर त्याला डबल हॅट्रिक असं संबोधलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये. आणि फरदीनने काय कामगिरी केली आपल्या संघाकरिता. धावांची टोटल स्थिरावली गेली ते 33 या अंकावर. 4 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झाला फरदीनच्या माध्यमातून. गुणवत्तापूर्ण गोलंदाजीचं पृथक्करण विजयासाठी 34 धावांचं लक्ष समोर. चला यानंतर होणारा जो सामना आहे त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार कॉमेंट्री स्टुडिओ मधून करीत आहोत. बोईसर पॅकर वर्सेस साई कृपा देलवाडी. दोन्ही देखील संघांचे सुपरस्टार कर्णधार आपण या नाणेफेकीचा कौल परिपूर्ण करण्याकरिता मिड इनिंग झालेले आहे. बोईसर पॅकर विपक्ष साई कृपा देलवाडी. कृपया करून टॉस करण्यासाठी आपण या. आणि जसं नाणेफेकीला सुरुवात होईल प्रीतमजी घरात आपल्या समवेत जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. माइक चेक. धन्यवाद दीपेश सर. अमोलजी मोरे यांना मी विनंती करेल की या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एक बाजूला साईकृपा देलवाडी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या टीम पाहायला मिळेल बोईसर पॅकर्स. देलवाडी संघाच्या कॅप्टनीकडे उपस्थित झालेला आहे. स्वागत आहे बोईसर पॅकर. बोईसर पॅकर मॅच सुरुवात करा. मॅच चालू ठेवा. मॅच थांबवू नका. टार्गेट जर आपण पाहिलं तर ॲक्युरेट सेट करण्यात आलेला आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये 34 धावांचं मोठा इतिहास राहिला या स्पर्धेचा. खरं तर पाटील नेटवर्क पाटील नेटवर्कचे आणि 2025 ओके कॉल असेल. चॉईस द्या. अमोलजी मोरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. ग्रामपंचायत सालवड सदस्य यंगस्टार आणि यंगस्टर आलेला आहे. अमोलजी मोरे साहेबांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. थँक्यू. टॉस जिंकलाय का सेंडने क्षेत्ररक्षण असेल. फिडिंग घेतलेली आहे आता. जावेद 2 मिनिटं थांबा. यस जावेद बेस्ट लक असेल. मॅच ऑन झाले. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. ओ टू कॉम्बॉक्स. वेलकम बॅक. यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने अंडरआर्म क्रिकेट मधील
ब्रह्मास्त्र उलगडलं गेलं होतं. अर्थातच टॅपचा फटका आपल्याला बघायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून. 34 धावांच्या प्रत्युत्तरादाखल ही सुरुवात सई गणेशा पहिल्या धावेने. चला जास्त टीम मीटिंग नका, खेळाडूंनो सहकार्य करा स्पर्धेला. लगेचच आपण सामना लाईव्ह ऍक्शन मध्ये सुरू करायचा आहे. पहिलीच धाव परिपूर्ण केली जाते. एक क्षेत्ररक्षण बहारदार बघायला मिळालं. इथे नरमादाचा वापर आहे. डेलिकेट टच, जेंटल पुश करो खुश रहो हा एकच संदेश देत असताना त्या ठिकाणी फलंदाज बघायला मिळाला. स्ट्राईकला रोटेट करतोय. 2 या अंकावर धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं. काय गोलंदाजी अजय याच्या माध्यमातून. सुरेख अटेम्प्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त मनोज याच्या माध्यमातून संघाकरिता मी काही ना काही योगदान देणार एक क्षेत्ररक्षक म्हणून ही भूमिका 100% कमिटमेंट सहित परिपूर्ण केली जाते. पुन्हा एकदा मनोज मॅन इन फ्रेम. एक यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने अपकमिंग रायझिंग स्टार नवतरुण उगवता सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. मायको ब संघाच्या माध्यमातून बहारदार क्षेत्ररक्षण जॉन्टी रोड्स याची परिपूर्ण आठवण करून देत असताना पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र उलगडलं. परंतु जणू काही क्रिकेटमध्ये व्हॉलीबॉल सुरू असावं अशा प्रकारचं हे क्षेत्ररक्षण रोहित याच्या माध्यमातून आपण पाहू शकताय. ग्रेट फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे. धावचीची संधी आणि काय फेकी केली मनीषने खूप सुंदर स्वरूपामध्ये. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. कॉन सुरेख स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण होतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये धावचीच्या स्वरूपात जर आपण विचार केला ना मित्रांनो आणि खेळाडूंनो तर जॉन्टी रोड्स आणि 68 फलंदाजांना बाद केलं होतं. आणि त्याचीच आठवण करून देणारा हा क्षण मनीष भोईर मण्या याच्या माध्यमातून आपण अनुभवू शकलात. बहारदार, असरदार, शानदार असं एक क्षेत्ररक्षण राहिलं. 4 या अंकावरती धाव फलक. पास्तळ आणि सालवड यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा मात्र एका वेगळ्याच उंचीवर जात असताना पाहायला मिळते. जास्त वेळ घेऊ नका प्लीज, स्पीडअप करायचा आहे खेळाला. गाई करा नम्र विनंती. मायको ब संघ आपण सहकार्य करायचं आहे त्या स्पर्धेला. 4 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण पाहिला तर अधिकृत स्वरूपामध्ये कंप्लीट होतोय. येथून 18 चेंडू आणि 30 धावा. आज पाटील नेटवर्क या युट्यूब चॅनलचा आपण विचार केला तर 1 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर त्या चॅनलचे जरूर आहेत. परंतु सुरुवात कुठून झाली होती तर ह्याच पास्तळ विभागातून. आणि पास्तळ सालवडच्या या खऱ्या अर्थाने संयुक्त विद्यमानातून साकारल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये पाटील नेटवर्कने मोबाईल कॅमेरा यूज करून पहिली स्पर्धा मात्र टेलिकास्ट केली. आणि आज आपण पाहतोय पाटील नेटवर्क हा ब्रँड बनलाय. परंतु त्यांचं माहेरघर, त्यांची सुरुवात झाली होती पास्तळ क्रीडा नगरीमध्ये. सुंदर फटका, चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार, स्ट्रेट ड्राईव्हला या ठिकाणी प्राधान्य देत असताना फलंदाज पाहायला मिळतोय. गुलफाम याच्या बॅट मधून चौकार आलाय. या फटक्यांची आवश्यकता आहे. 34 धावांचं टार्गेट. सामना रफ अँड टफ होईल किंवा नाही हे मात्र बघण्यासारखं आहे. थोडंसं प्रेशर घेतलं गोलंदाजाने. नो बॉल पंचांनी दर्शवलेला आहे. खराब स्वरूपामध्ये या चेंडूची पिचिंग झालंय. अतिरिक्त स्वरूपातील धावा फलकामध्ये समाविष्ट. आणखीन एक कमबॅक करणारा चेंडू आपण पाहिलाय. सिंगल तर मिळते. ज्या रीतीने टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे 34 धावांचं, येथून जर 1 ते 2 चौकार आले या षटकामध्ये तर पुनरागमन होईल नो डाऊट प्रतिस्पर्धी तारापूर या संघाचं. एका बाजूने गुलफाम आणि त्याच्या साथीने एतेशाम या फलंदाजाला आपण पाहतोय. हा चेंडू मात्र चांगला राहिला गोलंदाजाच्या माध्यमातून. येथे खराब चेंडू, पंचांचे संकेत, नो बॉल. एक्स्ट्रा स्वरूपातील धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. आयुष घरत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. तब्बल 12 धावा या प्रोग्रेस कार्डवर. सुपर क्रिकेट. सर 1 नो बॉल येतोय. तदनंतर पुनरागमन पण तुम्ही पाहू शकतायत. कुणालच्या माध्यमातून नो चेंडू नंतर मात्र डॉट रिलीज केला जातोय. आदरणीय सन्माननीय अनिकेतजी ठाकूर सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत करीत आहोत या मुख्य क्रीडा मंचावर. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व या स्पर्धेचे दाते आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फटका आलाय.
सुंदर पद्धतीने गुडघ्यावर बॅलन्स करत असताना घुटना टेक चव्वा देख हा एकच नारा देतोय फलंदाज गुलफाम. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या अंकावर. 16 रन्स. अजून देखील विजयासाठी 18 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. 12 चेंडूंचा खेळ उर्वरित स्वरूपामध्ये काटेकी टक्कर. ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, प्रश्न का जवाब उत्तर से, कश्मकश. मुकाबला रोचक, रोमांचक, रोमहर्षक, उत्कंठावर्धक, चित्तथरारक, चित्ताकर्षक सामना मुख्य खेळपट्टीवर. 12 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे आणि येथून 18 धावांचं लक्ष तारापूर अ या संघासमोर. बॉलिंग ट्रॅकवर मनीष भोईर मन्या खूप मोठं नाव आहे. तुम्ही अंडरआर्म क्रिकेट घ्या किंवा मग ओव्हरआर्म क्रिकेट घ्या. आताच पार पडलेल्या बाप्पा मोरिया चषक या स्पर्धेमध्ये काय जबरदस्त 72 धावांची खेळी त्याने परिपूर्ण केली होती आपल्या संघासाठी. सॉलिड. आणि एक काळ असा होता की मायकोप हे नाव ऐकूनच मात्र इतर संघाच्या अंगावरती काटा यायचा. त्या संघातून बिलॉंग करणारा हा एक महान आहे खेळाडू. खूप मोठं नाव सध्या महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर मन्याला आपण पाहतोय. 17 ऑन बोर्ड, 17 धावा. टॅप केलाय फटक्याला. येथून मात्र डॉट बॉल. प्रत्येक डॉट चेंडू जो मात्र खऱ्या अर्थाने फलंदाजावर प्रेशर क्रिएट करणार आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी वाढतोय. बघा हा प्रेशर होता डॉट चेंडूचा आणि त्याचा परिपाक इम्पॅक्ट आपण पाहिलाय. फलंदाज बाद होतोय. सामन्याची परिभाषा मात्र या ठिकाणी बदलली. गुलफाम याच्या खेळीस फुल स्टॉप लावण्यात आलेला आहे. येथून जर आपण चेंडू आणि धावांचं समीकरण पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे आणि 17 धावांचं लक्ष तारापूर अ या संघासमोर. मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय क्रितेश गरज सरांच्या शुभ हस्ते अनिकेतजी ठाकूर या स्पर्धेचे दाते सरांचा शुभ सन्मान जोरदार टाळ्यांच्या गजरात आम्ही परिपूर्ण करीत आहोत. साहेब आपण या फुलांप्रमाणेच हसत राहावं, फुलत राहावं आणि इतरांच्या आयुष्यामध्ये सुगंधाची उधळण करत राहावं हा मौलिक संदेश समालोचन कक्षमधून. मनीष भोईरचं सुंदर षटक आपण पाहतोय. उगाच वायकट्टा स्पर्धा गाजवलेली नाहीये. जबरदस्त प्रदर्शन राहिलं वमिका स्टार्स संघाचं. आज महाराष्ट्र टेनिस बॉल क्रीडा विश्वामधील सर्वात मोठी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेमध्ये उपविजेते ठरण्याचा मान मिळवला होता वमिका स्टार्सने. टॅपचा फटका आहे. येथून मात्र आपण पाहू शकतायत डॉट स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. 6 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे आणि 16 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. 6 गेंदे शेष, 16 रनों की जरूरत. सामना अजून देखील बॅलन्सिंग आहे. म्हणतात ना गंजून संपण्यापेक्षा जिजून संपलेलं केव्हाही चांगलं. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता है यारो, हौसलों से उडान होती है. तो हौसला, ती इच्छा शक्ती तुमच्याकडे असणं ही काळाची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 16 धावांचं टार्गेट समोर. काळ बदलते, वेळ बदलते, पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात. बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, लात मारीन तिथं पाणी काढण्याची आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी तुमच्याकडे असायला हवी. 6 गेंदे शेष, 16 रनों की जरूरत. कोण जिंकणार, मायको ब की मग तारापूर अ हा एकच प्रश्न सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सॉलिड मॅच. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर विशाल. खऱ्या अर्थाने मायकोप एक्सप्रेस. आणि त्याने जेव्हा पहिला चेंडू डिलिव्हर केला तेव्हा मला लसित मलिंगाची आठवण आली. त्याचा गोलंदाजीचा अँगल तुम्ही पाहू शकतायत. आणि उगाच मायकोप एक्सप्रेस हे नाव त्याला मिळालेलं नाहीये. वेगवान, रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा कसा असावा हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय मुख्य खेळपट्टीवर. येथे मात्र लाईन मध्ये बिघाड झाला. वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शविला जातोय. धावफलक हलकस वृद्धिंगत होऊन जाऊन पोहोचते 20 या अंकावर. बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल. पंचांचा निर्णय हा सर्वस्वी अंतिम असणार आहे. लक्षात असू द्या मित्रांनो आणि खेळाडूंनो. पंचांशी कधी वादविवाद करू नका. विजयासाठी जर आपण पाहिलं तर येथून 13 धावांचं टार्गेट हे समोर आहे. चंदनाची ओळख ही त्याच्या सुगंधावरून आणि एका चांगल्या खेळाडूची ओळख त्याचा खेळ आणि खेळाडू वृत्तीवरूनच होत असते क्रिकेटच्या परिपटलावर. सुंदर स्वरूपामध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलंय. येणारे चेंडू शिल्लक आहे तिथून आपण पाहू शकतात ॲक्युरेट 3 आणि 3 चेंडूंमध्ये 13 धावांचं लक्ष तारापूर अ या संघासमोर.
आणखीन एक डॉट. आता तुम्ही रिॲक्शन बघू शकतायत. फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरलाय मुख्य खेळ पट्टीवर, अर्थातच येथे श्याम. येथे चौकार तर आलाय, परंतु चौकार येऊन देखील सामन्यावरती मदार करू शकणार नाहीयेत. ॲक्युरेट जर आपण पाहिलं तर एक चेंडूचा खेळ उर्वरित आहे विजयासाठी. 9 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. बॉलर तयार. इथे वाईट चेंडू आलाय. खरं तर 8 धावांचं टार्गेट समोर आहे. ओनली 1 बॉल रिमेनिंग. आणखीन एक वाईड. इंस्टाग्रामवरती आपण एक व्हिडिओ पाहिला होता. खरं तर एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता होती. गोलंदाजाने 6च्या 6 बॉल वाईड डिलिव्हर केले. आता एक चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 7 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 वाईड बॉल या ठिकाणी आलेले आहेत. बघा मनीष भोर त्या ठिकाणी दर्शवत आहेत की चेंडूला फक्त रिलीज कर आणि म्हणूनच गतीमध्ये परिवर्तन करून विजयावर शिक्कामोर्तब. दोन्ही देखील संघ आपण हस्तांदोलन जरूर करा ही नम्र विनंती. सामना समाप्त झाल्यानंतर एकीची भावना, एकीची भूमिका खूपच आवश्यक गणली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण हे पाहतो. टेनिस क्रिकेटचा विचार केला तर भिवंडी क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हस्तांदोलन हा मात्र सामना समाप्त झाल्यानंतर केलाच जातो आणि आपण देखील या स्पर्धेचा रोल म्हणून सामना समाप्त झाल्यानंतर